मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी समालोचक सूरज जोगे मनापासून हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी आदरणीय सुजयजी कोठरकर साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांना आमच्या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। मी आदरणीय शांताराम कांगणे यांना विनंती करतो की हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा। धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। या भूमीने आपल्याला जन्म दिलेला आहे। या भूमीत अनेक संत वाढले, अनेक महंत वाढले, अनेक शूरवीर राजे जन्माला आले। त्यापैकीच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून या ठिकाणी या समालोचनाला सुरुवात करतो। इतिहासाची परिभाषा बदलणार हे मैदान आणि अनेक इतिहास या मैदानामध्ये रचले गेलेले आहेत। अनेक इतिहास या मैदानामध्ये मोडले गेलेले आहेत। अनेक इतिहास या मैदानामध्ये झालेले आहेत। तर नक्कीच इतिहासाची साक्ष देणारं हे क्रिकेटचं मैदान आहे आणि या क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हा सर्व रसिकांचं, खेळाडूंचं या ठिकाणी वाघजाई क्रिकेट क्लब घारेवाडी यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूयात। चालू होणारी मॅच आपण या ठिकाणी बघू शकणार आहोत। वाघजाई क्रिकेट क्लब घारेवाडी विपक्ष राधाकृष्ण डिकेवाडी या दोन मोठ्या संघांच्या दरम्यान आपण या ठिकाणी ही लढत बघू शकणार आहोत। एकीकडे यजमान संघ आपण बघू शकतो, नाणफेकीचा कौल राधाकृष्ण डिकेवाडी संघाच्या बाजूने लागलाय आणि त्यांनी प्रथम शतकक्षण स्वीकारलंय। फलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलंय ते वाघजाई क्रिकेट क्लब घारेवाडी संघाला। एकंदरीत जर बघायला गेला तर वाघजाई क्रिकेट क्लब घारेवाडी संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते। सलामीची जोडी आपण या ठिकाणी बघू शकणार आहोत। अतुल कांगणे नॉन स्ट्राइक एंडला आणि स्ट्राइक एंडला आपण अनिकेत वाडकरला। नक्कीच दोन्ही खेळाडूंमध्ये दोन्ही संघांमध्ये तेवढी क्षमता आहे, दोन्ही संघांमध्ये तेवढ्या ताकदीचे खेळाडू आहेत। तर मॅच चांगली होईल, मॅच बघायला रंगत येईल। मॅचकडे वळणावर आपण या ठिकाणी स्ट्राइक एंडला बघू शकतो आपण अनिकेत वाडकर, नॉन स्ट्राइक एंडला अतुल कांगणे। कालच झालेल्या बेलापूरच्या स्पर्धांमध्ये अतुल कांगणे यांनी 4 चौकार ठोठावले होते, तर त्यांच्या देखील कॉन्फिडन्स हाय लेवलला गेला आहे आणि आजच्या या मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन त्यांच्याकडून बघायला मिळेल अशी अपेक्षा सर्व घारेवाडीच्या संघाची आहे। मॅच कडे होऊया। डीप मिड विकेट, फॉलो ऑन, डीप मिड ऑन, लॉंग ऑनच्या बाजूने शतक तैनात आहे। पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय डिकेवाडी संघाकडून। दर्शन स्वतःच्या गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फेकला जातोय आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळतंय आणि पंचांनी हात फाई लावले आहेत। वाईड येईल। एकूण टोटल 2 धाव मिळणार आहेत। धाव संख्या 2 झालेली आहे। स्कोअर बोर्डवर या ठिकाणी धावांचा श्री गणेश झालेला आहे। खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे डिकेवाडी संघाला, कारण घारेवाडी संघाकडे तेवढे ताकदीचे फलंदाज आहेत। अतुलला आपण खेळताना बघतोय बॅटिंग ट्रॅकवर या ठिकाणी खूप चांगला फलंदाज आहे। उजव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू अतुल कांगणे आणि चांगलं डिफेन्स केलं जातं या ठिकाणी गल्ली क्षेत्राच्या दिशेने। तेवढंच चांगलं शतकक्षण बघायला मिळतंय, परंतु या चेंडूवर 1 धाव मिळणार आहे। धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचलेली आहे। संघर्ष करणं गरजेचं आहे। ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो त्याची हार कधीच होत नाही, तो विजयाची पायरी चढतच जातो। म्हणून म्हणतो संघर्ष आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे। प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर माणसाला यशापासून जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। म्हणून प्रयत्न करा, मेहनत करा, कष्ट करा, तर आपल्याला सक्सेस नक्कीच मिळेल। पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळणार आहोत। डाव्या हाताचा फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। पुन्हा एकदा चांगला फटका आहे। बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने हा फटका होता। खूप चांगली फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते अनिकेत कडून। नक्कीच अनिकेतकडे तेवढे चांगले दर्जेदार फटके आहेत। मोठमोठ्या स्पर्धांचा त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे। घारेवाडी संघ या मागील 2 वर्षांमध्ये चांगली चमकदार कामगिरी करतोय। पंचक्रोशी क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, यामध्ये सातत्याने चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडून होत राहिलाय आणि आता मात्र चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता आहे, परंतु या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण केलं जातंय। या चेंडूवर 1 धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळतंय। धावसंख्या पुढे सरसावते। पहिलं षटक ऑन मार्क आहे। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा। खूप सुंदर गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते दर्शन कडून।
आणि आता मात्र चांगला फटका आहे स्वतःच्या फलंदाजीवर अतुल कडून. मिडॉन क्षेत्राच्या बाजूने हा फटका होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जात आहे डिकेवाडी संघाकडून. जर बघितलं अतुल चांगला फॉर्म मध्ये दिसतोय. कालच्या सत्रामध्ये त्याने बेलापूरमध्ये 4 चौकार ठोठावत आपल्या संघाला विजयाचा पताका रोवून दिला होता. तर नक्कीच या मॅच मध्ये स्वतःच्याकडे खूप लक्ष लागून राहिलेलं असेल. आता मात्र तेवढाच फटका चुकला. चेंडू रडारमध्ये आलेला नाही आणि या ठिकाणी फलंदाज बाद. अतुलला माघारी जावं लागेल. अतुलची खेळ या ठिकाणी संपुष्टामध्ये येते. कडून या ठिकाणी निराशाजनक कामगिरी बघायला मिळाली. जसा परफॉर्मन्स त्यांच्याकडून व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीचा झाला नाहीये. परंतु असू द्या, संघर्ष नेहमी कामाला येतो आणि प्रॅक्टिस नेहमी या ग्राउंडवर घारेवाडी संघ करत असतो. सातत्याने दर रविवारी संघ प्रॅक्टिससाठी येतो. होम ग्राउंड म्हणायला काही हरकत नाही. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रयत्न करत राहा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आणि खूप अपेक्षा आहेत की घारेवाडी संघ भविष्यामध्ये फ्युचरमध्ये चांगली पारितोषिके आपल्या संघासाठी घेऊन येईल. यात काय वाद नाही, गडी काय बाद नाही. पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात आपण. दर्शन सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. आता मात्र चांगला चेंडू आहे, थोडासा लेगेस्टीच्या बाहेर जातो चेंडू. पंच हात फैलावतायत. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने या ठिकाणी 1 धाव जमवली खात्यामध्ये. संख्या 9 झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 1 विकेट गोलंदाजाने अजूनपर्यंत घेतलेली आहे. शांत स्थितीमध्ये मॅच चालू आहे. कोणतीही घाई नाही, कोणतीही गडबड नाहीये. अनेकला मात्र थांबून खेळणं गरजेचं आहे. 3 षटकांची ही मॅच आहे. 3 षटकामध्ये सरासरी या ठिकाणी 30 ते 35 धावा जमा करणं गरजेचं आहे. तरच चेसेबल स्कोर होऊ शकतो. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि या ठिकाणी झेल टिपला जातोय. अनेकेतला परत मागे जावं लागेल. डीजे तो षटक समाप्त झालेला आहे. सरासरी पाहता धावा जमा झालेल्या आहेत, परंतु फलंदाजी करणं गरजेचं आहे. विकेट गमवायच्या नाहीत. जर चांगली धावसंख्या उभा करायची असेल तर मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे खेळाडूंना. सलामीचे हुकमी फलंदाज तर पॅव्हेलियनमध्ये रिटर्न आलेले आहेत. परंतु आता मात्र संघाची कमान असेल तर आदित्य आणि अभि यांच्यावर. अभिकडे सुद्धा चांगला अनुभव आहे. जवळजवळ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी या खेळाडूने केलेली आहे. सातत्याने तो सुद्धा या मैदानामध्ये प्रॅक्टिस करतो होम ग्राउंडवर. आणि प्रॅक्टिसचा फायदा खेळाडूला होतच राहतो. आणि नक्कीच घारेवाडी आज या मैदानावर विजयाची जल्लोष लावेल अशी सगळ्या घारेवाडीच्या प्रेक्षकांना अपेक्षा आहेत. आणि सातत्याने त्यांची मॅच बघण्यासाठी संपूर्ण धामापूर शिवधामापूरमधील मंडळी आलेली आहेत. आणि हा आस्वाद घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ग्रामीण क्रिकेट आज एका वेगळ्या स्टेजवर वेगळ्या लेवलवर जाऊन पोहोचलेला आहे. गल्ली ते स्टेडियमपर्यंतचा प्रवास आज ग्रामीण क्रिकेटने पाहिलेला आहे. आणि ISPL सारखी मोठी स्पर्धा आपल्या विभागामध्ये पाहायला मिळते, ही एक मोठी गोष्ट आहे. आणि त्याचमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये सिलेक्शन झालेले आमच्या बोरुंबाड गावचे प्रदीप जोगळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा संघ या मैदानामध्ये खेळताना दिसेल. रत्नागिरी चॅम्पियन्स सारखी मोठी ट्रॉफी, सुप्रीमो सारखी मोठी ट्रॉफी त्यांनी खेळलेला आहे. तर एक चांगले खेळाडू आपल्या या मैदानामध्ये सुद्धा खेळताना दिसतील. आणि त्यांचा खेळ सुद्धा या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि पर्व पहिलं आहे. पहिल्या पर्वामध्ये या घारेवाडीतील मंडळींनी, घारेवाडीतील तरुणांनी एक चांगला प्रयत्न दिलेला आहे की लोकांना, खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे. याचं सोनं नक्कीच खेळाडू करतील अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी खेळाडूंकडून व्यक्त करूयात. विविध गोष्टींवर आपण चर्चा करत राहणार आहोत. पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात. फलंदाजी मार्कवर या ठिकाणी फलंदाज सज्ज होतील. स्ट्राईक एंडला आपण या ठिकाणी बघू शकणार आहोत आदित्य आणि नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी अभिला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज सज्ज होईल योगेश. उंचापुऱ्या बांध्याचा हा खेळाडू आहे. आणि नक्कीच
सातत्याने आपल्या संघासाठी चांगली चमकदार कामगिरी या गोलंदाजाने केलेली आहे. मोठमोठ्या स्पर्धांचा त्यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की त्यात आली गावची आवड ओढ. फक्त खेळतो गावासाठी, फक्त खेळतो वाडीसाठी, त्या एकजुटीसाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज सज्ज होईल. योगेश, चांगला चेंडू आहे या ठिकाणी मिडाऊन क्षेत्राच्या बाजूने चेंडू फेकला जातोय. षटकार. आदित्यच्या रडार मध्ये आलेला हा चेंडू होता. षटकार येतोय आदित्यच्या बॅट मधून. गोलंदाजी मार्कवर योगेश सज्ज होईल. आता मात्र चांगला चेंडू आहे. डीप फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने हा चेंडू गेला होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर 2 धावा नक्कीच पूर्ण करण्यामध्ये यश मिळते. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. घारेवाडी संघाला माहिती, आदित्यला माहिती आहे की मी जर या मॅच मैदानामध्ये उभा राहिलो तर चांगल्या धावा करू शकतो, चांगल्या धावा उभारू शकतो. अभिने तेवढा चांगला सपोर्ट केलेला आहे. आदित्यच्या बॅटमधून चांगला एक षटकार आपल्याला बघायला मिळाला. त्याप्रमाणे आदित्यचे इरादे सुद्धा चांगले स्पष्ट झालेले आहेत. कॉन्फिडन्स वाढलेला आहे. हेच महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये एकमेकांमध्ये बॉन्डिंग असणं म्हणजे गरजेचं आहे. संघाचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा योगेश सज्ज होईल. आता मात्र चांगला मेडलिस्ट वन ऑफ स्टंप मध्ये बाहेर आलेला हा चेंडू आहे. चेंडू निर्धाव जाईल. प्रतिम गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली योगेश कडून. स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे. घारेवाडी यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी ही स्पर्धा साकारली जाते. खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे, हा एक मंच आहे. भविष्यात इन फ्युचरमध्ये मोठी स्पर्धा देण्याचा सुद्धा या घारेवाडीचा मानस असेल, प्रयत्न असेल. योगेश सज्ज होतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला फटका. चेंडू हवेत होता. चेंडू 1 बाउंस सीमा रेषा बाहेर फेकला जातोय. आदित्यचे बॅट बोलते. आज आदित्यच्या बॅट मधून चांगले फटके येत आहेत. काय फलंदाजी करतोय, अप्रतिम. देखणे फटके या ठिकाणी आदित्यच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच बेखौफ होके जो लढते हैं उनके ही सर पे ताज चढते. नक्कीच विजयाचा मुकुट हा आदित्यच्या डोक्यावर सस्ताना आपल्याला दिसतोय. बिंदास्तपणे खेळतोय आणि बिंदास्तपणे खेळणं सुद्धा गरजेचं आहे. क्रिकेट ही एक भावना बनून राहिलेली आहे आणि या भावनेपोटी प्रत्येक खेळाडू खेळत असतो. पुन्हा एकदा योगेश सज्ज होईल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू या ठिकाणी सीमा रेषा बाहेर फेकला जातोय. षटकार येतोय आदित्यच्या बॅट मधून. काय फलंदाजी करतोय. अजूनपर्यंत 2 षटकार ठोठावले आहेत. डीजे योगेशवर आक्रमण चढवलं जातंय. खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी बघतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. आता मात्र पुन्हा एकदा पंच हात फैलावत आहे. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही एक धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेली आहे 28 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अतिशय मागडे षटक म्हणायला काही हरकत नाहीये. कुठेतरी लाईन अँड लेंथ वरचं नियंत्रण भरकटतंय आणि गोलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. आता मात्र चांगला फटका आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं या ठिकाणी. मिड ऑफ क्षेत्राच्या बाजूने हा फटका होता, परंतु 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा. दुसरं षटक समाप्त होतं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या नुकसानीवर 30 धावा. खूप चांगली फलंदाजी. आदित्यने काय फलंदाजी केले आज. खरं तर घारेवाडीचे प्रेक्षक खूप आनंदी असतील. आदित्य आज चांगली फलंदाजी करतोय. अतुल आणि अनिकेतने निराशाजनक फलंदाजी केली, परंतु त्यांची जागा या ठिकाणी आदित्यने चालवले आणि चांगल्या पद्धतीचे 2 फटके 2 षटकार त्याच्या फळीमधून आपल्याला बघायला मिळाले. ही खरंच खूप आनंदाची बाब आहे.
आणि कुठेतरी प्रेक्षक सुद्धा घारेवाडीचे खुश असतील की माझ्या संघाने आमच्या मंडळाने या ठिकाणी एवढं चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आमचे खेळाडू चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स देत आहेत. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, कारण दर संडेला ही मुलं या ठिकाणी खेळण्यासाठी येतात. माणूस जर प्रयत्न करत असेल तर त्याला यशाची पायरी नक्कीच मिळणार आणि ही यशाची पायरी मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतो संघर्ष करा. संघर्षाने माणूस कधी पराजयाची वाटचाल करत नाही तर विजयाची वाटचाल करतो. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मॅचकडे वळूयात. घारेवाडीच्या सर्व खेळाडूंमध्ये एक खुशीचं वातावरण निर्माण झालेलं. नक्कीच हे असणं गरजेचं आहे कारण का आपले खेळाडू त्या प्रकारचा परफॉर्मन्स करतायत. दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संजय होईल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय. उंचपुरा एसटीचा हा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून या ठिकाणी फटका मारलाय. मिडॉन बाजूने फटका, वन बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर जातोय, चौकार येतोय. काय फलंदाजी केली जाते बघा. या ठिकाणी धावांचा डोंगर उभा केला जातोय. मैंने देखा तूने देखा, क्या देखा, बॉल को देखा. अभि खूप चांगली फलंदाजी करतोय. चेंडू फुटबॉल दिसतोय अभिला. पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश सज्ज होईल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आहे मिडॉन क्षेत्राच्या बाजूने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे परंतु या फटक्यावर एक धाव मिळणार आहे. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेली ती 35 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. खूप चांगल्या पद्धतीची खेळ आपण या ठिकाणी दोन्ही खेळाडूंकडून बघतोय. अतुल आणि अनिकेतने निराशाजनक फलंदाजी केली. त्यानंतर आपल्या संघाची बाजू सावरत या ठिकाणी आदित्य आणि अभिनय खूप चांगली फलंदाजी करत चांगल्या धावा उभारलेल्या आहेत. धावसंख्या 35 जाऊन स्कोरबोर्डवर पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. दीपेशवर या ठिकाणी आक्रमण चढवलं जाते. दीपेशला कमबॅक करणं गरजेचं आहे. उंच शरीरयष्टीचा हा गोलंदाज आहे. तेवढाच चांगला चटई. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ओळखलं जातं. यॉर्कर चेंडू आपण या ठिकाणी बघू शकतो. दीपेशच्या माध्यमातून चांगलं कमबॅक केलं जाते परंतु एक धाव पूर्ण करण्यामध्ये या ठिकाणी यश मिळेल फलंदाजांना. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या झाली 36 रन्स. टू विकेट लॉस ऑफ 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. खूप चांगली फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये कंजूस गोलंदाजी केली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी करत आपल्या संघासाठी 36 धावां उभारल्यात अजूनपर्यंत. आता मात्र चांगला चेंडू होता परंतु चेंडू निर्धाव जाईल. मोठा फटका खेळण्याची संधी होती परंतु बॅट आणि बॉलचा स्पर्श झालेला नाहीये परंतु चेंडू निर्धाव जाईल. सुंदर कमबॅक केलाय गोलंदाजाने. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं आणि निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. चांगला चेंडू आहे. गचाळ इन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी बघतोय परंतु एक चोटी धावचिकी जिंगल ज्याला म्हटलं जातं ती काढण्यामध्ये यश मिळतंय. धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा आणि निर्णायक चेंडू. अजूनपर्यंत तरी चांगल्या धावा घारेवाडी संघाने उभा केलेल्या आहेत. आदित्यने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सरासरी राखत आपल्या संघासाठी धावा उभारल्यात. आज त्याच्या बॅटमधून चांगले फटके 2 षटकार बघायला मिळाले, 1 चौकार बघायला मिळाले. एकंदरीत आपल्या संघासाठी खूप चमकदार कामगिरी केली. पुन्हा एकदा योग्य सज्ज होईल. आता मात्र चांगला फटका आहे. काय फटका आहे बघा आणि या ठिकाणी झेलबाद होण्याची शक्यता होती. गचाळ क्षेत्ररक्षकाने चौकार मिळतोय. शेवटच्या चेंडूवर चौकार ठोठावलाय. स्वतःच्या क्षेत्ररक्षणावर नाराज असतील आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते. 41 धावसंख्या स्कोअर बोर्डवर लागलेली आहे. 42 धावांचा आव्हान आहे. म्हणजेच विजयाचं चांगलं लक्ष या ठिकाणी घारेवाडी संघाने उभं केलेलं आहे. कुठेतरी नाराज असतील स्वतःच्या गोलंदाजीवर या ठिकाणी डिकेवाडी संघ परंतु काही हरकत नाही. अजूनही एक इनिंग बाकी आहे. आपण हिम्मत हारायची नाही. संघर्ष अजूनही बाकी आहे. आपली बॅटिंग येणार आहे. घारेवाडी संघाने सुद्धा चांगली गोलंदाजी करायचे. जवळजवळ 42 धावांचा आव्हान आहे. यानंतर या ठिकाणी माझे साथी समालोचक मनोज दादा राठोड यांना विनंती करतो की आपण समालोचनाची धुरा हाती घ्यावी. धन्यवाद. थँक्यू सो मच सूरज दादा. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. प्रथम फलंदाजी करत असताना घारेवाडी क्रिकेट संघाने बनवल्यात 41 धाबा. बनवायच्या आहेत 42 धाबा समोर डिकेवाडी क्रिकेट संघाला.
कशा प्रकारे धाबा इथे जमा करतील 42 आव्हान आहे. आव्हानाचा विचार केला जर डीकेवाडी संघाने प्रथम खरं तर गोलंदाजी केले 41 धाबा खर्च केल्यात मात्र 42 धाबा काढायचे आहेत आणि अशा स्थितीमध्ये अमित जर विचार केला ना तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. प्रथम टेनिस क्रिकेटचा जर विचार केला कोणत्याही क्रिकेटचा जर विचार केला तर स्टार्ट चांगलं मिळणं तेवढंच गरजेचं असेल डीकेवाडी क्रिकेट संघाला कारण 42 धाबा बनवायचे आहेत. आणि आज खरं तर मायक्रोफोनवरती थोड्याच वेळात आमचे जवळचे मित्र अमित जाधव यांचा सुद्धा आपण आवाज ऐकणार आहोत. डीजे मास्टरला विनंती असेल साऊंड ऑपरेटिंग टीमला जर आपण दुसऱ्या माईकची व्यवस्था केली तर खूप चांगलं होईल. आपण अजून एक माईकची व्यवस्था इथे करावी अशी विनंती असेल कारण नेहमीच खरं तर आज या स्पर्धेमध्ये आज समालोचन करण्याची आम्हाला संधी प्राप्त करून दिली. खरं तर अमित जाधव यांचा मला कॉल आला 2 दिवसा अगोदर मनोज संडेला कुठे चाललाय. मला वाटलं ट्रेकसाठी असेल कारण आम्ही कधी कधी ट्रेकला सुद्धा जातो त्यामुळे मला असं वाटलं की ट्रेकला जायचं आहे. त्यामुळे मी अमितला बोललो की अमित जो काही ट्रेकचा प्लॅन असेल तो नेक्स्ट संडेला कर या संडेला मी अवेलेबल नाही. मात्र तो बोलला की नाही मनोज आमच्या मॅचेस आहेत तर तुला समालोचन करण्यासाठी यायचं आहे. तर अमितच्या शब्दाला मान देऊन खरं तर मी ते उपस्थित राहिलो आणि त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. अमित आपण या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली आपलं खूप खूप आभार. आणि आज या स्पर्धा खरं तर आपण पाहतोय आणि खरं तर आज या स्पर्धेचा पहिलं वर्ष आहे पहिलं पर्व आहे. असं वाटत नाही ही स्पर्धा बघून की हे पहिलं पर्व आहे या स्पर्धेचं कारण एवढ्या रुबाबदार पद्धतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय गारेवाडी संघाची. चला नेक्स्ट मॅच 6वा सामना आपल्या भेटीला येईल लवकरच. आज खूप दमदार ही प्रतियोगिता आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 16 संघ एकत्रित करणं आणि एवढं मोठं आयोजन एवढं मोठं नियोजन करणं हे काहीचं काम नसतं कारण टेनिस क्रिकेटचं आयोजन आणि कोणत्याही स्पर्धेचं जर सूरजदादा आयोजन करायचं म्हटलं तर तब्बल 1 ते 1.5 महिना अगोदर खरं तर धावपळ करावी लागते मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीचं इथे खरं तर फल आपण पाहतोय आणि सामना पाहतोय आपण. 6वा मॅच इथे कॅप्टनला आपण बोलूयात. एका बाजूला सोलकरवाडी 11 स्टार आणि त्यांना फाईट करेल गुरववाडी आरके चॅलेंजर. चला दोन्ही संघनायक लगेच आपण रिपोर्टिंग करायचे नाणेफेकी करण्यासाठी. या प्रतियोगितेबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर प्रतियोगिता. श्री वाघजाई क्रिकेट संघ आज जो इन ॲक्शन मध्ये आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय त्यांचं खरं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण ही NTC लाईव्हच्या माध्यमातून प्रतियोगिता कव्हर केली जाते यूट्यूब लाईव्ह आणि त्याचनंतर सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. बोलूयात मॅच कडे. 42 धाबा बनवायचे आहेत. प्रथम गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन, फलंदाजी ट्रॅक वरती नितीन आणि दीपेश. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल इथून चेंडूला खेळून काढलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सहजरित्या इथे 2 धाबांचं कलेक्शन राहिलंय आणि 2 धाब्याने ते संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे खातं उघडलं जात आहे मैदानावरती. 42 धाबांचं टार्गेट आहे आणि 42 धाबा कशा जमा करता येतील ह्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवून उत्तम कामगिरी करावी लागेल. पुढचा बॉल इथून फटका खेचायचा होता आणि आले फक्त एकच धाव मात्र ओव्हर थ्रो खराब आणि 1 धाब्याचं रूपांतर 2 धाब्यांमध्ये इथे केलं जात आहे. चला नाणेफेकी आपण करूयात. एका बाजूला असेल संघ
सोलकरवाडी आणि त्यांना फाईट करेल संघ असेल गुरववाडी. तर नाणेफेकी चला गुरववाडी संघ सोलकरवाडीचा संघ नाही अजून रिपोर्टिंग झाला नाही. चला शेवटचा कॉल असेल. पहिलं षटक संपायच्या आत आपण यायचं. फटका तेवढा सुंदर आहे, सरळ मंचकाला गवस निघालणारा, सलामी देणारा, ठोकलाय ब्रँडेड षटकार. सुंदर इथे गोल फटकेबाजी. पुढचा बॉल इथून हलक्या हाताने पुश करायचं होतं, मात्र आले फक्त एकच धाव. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. खूप सुंदर फटकेबाजी आहे आणि सुरुवात चांगली करतायत दोन फलंदाज. फलंदाजी करत असताना संघ जाऊन पोचलाय 11 धावा धावपुस्तकावरती. खूप चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळते. इथे एका बाजूला घारेवाडी आणि त्यांना फाईट करत असताना संघ आपल्याला DK वाडी द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पुढचा बॉल क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉग ऑफ, लॉग ऑन, डीप मिड विकेट अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नितीन फलंदाजीच्या मार्गावरती. पुढचा बॉल पुश करायचं होतं, मात्र कुठल्याही प्रकारची धाव इथे प्राप्त झाली नाही. आलाय डॉट बॉल. अशी गोलंदाजी अपेक्षित असेल कारण संघ आपण पाहिला घारेवाडी आणि घारेवाडीचे खूप मोठे सपोर्टर, खूप सारे सपोर्टर आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात कारण आयोजक टीम आहे आणि आयोजक वर्ग इथे मैदानावरती खेळ करत असताना आणि आपण पाहतोय सुंदर आणि नेत्रदीपक आयोजन आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुढचा बॉल इथून ऑफस्टिकचा चेंडू बाहेर, पंचांचा इशारा येईल वाईडचा. अजून एक धाव इथे ऍड केली जाईल. थोडेसे तिथे कान मंत्र देतील, सल्ला मसलत करतील. खरं तर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन यांना अजूनपर्यंत धावा खर्च केल्यात 12 धावा धाव पुस्तकावरती. चला सोलकरवाडी क्रिकेट संघ संघनायक आपण यायचंय. पुढचा बॉल डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय 12 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपलं आणि 12 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज असेल. आपण पाहतोय अतुल असेल आता गोलंदाजी ट्रॅक वरती. आणि टेनिस क्रिकेटचा विचार केला, ग्रामीण टेनिस क्रिकेट मगाशी सुरज दादांनी सांगितलं गल्ली ते खरं तर स्टेडियम पर्यंतचा प्रवास आज खरं तर खूप मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा पाहायला मिळतंय. खरं तर ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग हे सामने सुद्धा आपल्याला याच विभागामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि ISPL सीझन मध्ये खरं तर प्रदीप जोगले यांची खरं तर ISPL मध्ये निवड झाली आणि ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे हार्दिक स्वागत. खरं तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असू दे, मग सुप्रीमो चषक असू दे, मग इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग असू दे, हे मोठ्या ज्या स्पर्धा आहेत अजून सोडल्यात प्रदीप जोगलेनं, त्यांचं सुद्धा सरचे हार्दिक स्वागत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असे संघ जाऊन पोहोचलाय 13 धावा धाव पुस्तकावरती. दुसरं षटक आहे ना हे खूप इम्पॉर्टंट षटक आहे अमित. या षटकामध्ये जर धावा जमा केल्या DK वाडीनं तर सामना बॅलन्स राहील. मात्र त्या षटकामध्ये जर रोख लावण्यात यशस्वी ठरले गोलंदाज अतुल तर मात्र सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करेल. गारेवाडी क्रिकेट संघ फटका तेवढाच सुंदर आहे. लॉग ऑन मध्ये तिथे
क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतायत. चेंडू वन टपा बाउंस, सीमा पार, चौकार. यष्टीरक्षक अतुल कांगणे यांच्यासाठी खर तर कॅश प्राइज आहे. कुणाल दादा गवळी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं, जर आपण झेल पकडला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. फटका सुंदर आहे, चेंडू हवेमध्ये, नो मान्स लँड, चेंडू मात्र सीमा पार, 6 षटकार. चलतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाईल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती 42 धावा बनवायच्या आहेत आणि त्यामधील अर्धा पल्ला इथे पार पाडला जातोय. 24 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट खेळत असताना आणि कुठलाही सामना खेळत असताना मनामध्ये एकच ठेवा, जिंकलो तर इतिहास होतोच, मात्र झुंज अशी द्या की हरलो तर इतिहास. आणि झुंज देत असताना इथून आपल्याला DK वाडी संघ पाहायला मिळतोय. फटका तेवढा सुंदर, लॉग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, थोडस तू मै, मात्र फलंदाज अजून एक धाव इथे ऍड होतोय. संघ जाऊन पोहोचतोय 25 धावा धाव पुस्तकावरती. षटकाचा जर विचार केला ना, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील आणि 4 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अतुल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल माफ करा, शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 25 धावा. म्हणजे या चेंडूवरती काहीच गणित बिघडेल की खरं तर गणित चांगलं राहील, कारण या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर DK वाडी संघ इथून कमबॅक करेल आणि फटका त्याच दिशेनं इथून गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू वन टपा बाउन्स आउट ऑफ द रफ. इट्स अ मायटी 4, चौकार. जिंकेल अजूनपर्यंत डिक्लेअर नाही आहे. 6 बॉल 13 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती 13 धावा रोखण्यासाठी गोलंदाज झालाय. 3ऱ्या क्रमांकाचा अभिषेक गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि DK वाडी संघ खरं तर विचार केला ना, अजून एक सुद्धा विकेट मिळवली नाहीये. याचंच कारण की काय, इथे थोडासा अडचणीमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय. गारेवाडी संघ 6 बॉल 13 ची गरज. कोणता संघ इथून मॅच जिंकेल ह्या पहिला फेरीतील खरं तर हा सामना आपल्याला पाहायला मिळतो 5वा. मात्र कोणता संघ जिंकेल याच्याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. 6 चेंडू 13 ची गरज. काल खरं तर रायगड ठाणा वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया या मॅचची आठवण करून दिली, कारण काल आम्ही तिथे लाईव्ह मॅच बघत होतो. 6 बॉल तिथे सुद्धा 15 धावा बनवायच्या होत्या, मात्र गोलंदाजाने 9 चेंडू टाकला, त्यामुळे 6-13 असं समीकरण आलं. आणि शेवटच्या क्षणाला सर भावेश पवार यानं तो मॅच
ठाणा रायगड या संघाला जिंकून दिली. 6 बॉल इथे बनवायच्यात. 13 धाबा. पहिलाच बॉल हलक्या हाताने पुश केलाय. टॅपिंग क्रिकेट चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव. आता 5 बॉल 12ची गरज. अमित काय वाटतं या मैदानामध्ये? 5 बॉल बनवायचे आहेत, 12 धाबा. सॉरी माफ करा, 5 चेंडू बनवायचे आहेत, 11 धाबा या चेंडूवरती आल्या. 2 धाबा. 5 बॉल आता बनवायचे आहेत, 11 धाबा. एखादा डॉट बॉल इथून मॅच मध्ये टर्निंग पॉइंट निर्माण करून देईल का? 5 बॉल 11ची गरज. समोर फलंदाजी ट्रॅक वरती इन ऍक्शन मोड मध्ये. दीपेश इथून हलक्या हाताने पुश केलाय तिथे शॉर्ट फाईन लेग रिजनला. क्षेत्ररक्षक होते मिरेल. फक्त एकच धाव. आता गरज आहे समीकरण पाहिलं. 4 बॉल जिंकण्यासाठी 10 धाबेची गरज. 4 बॉल 10ची गरज. अजून सलामी वीर 2 मातब्बर खेळाडू दीपेश आणि नितीन मैदानाच्या आतमध्ये झुंज देत आहेत. 4 चेंडू 10ची गरज. कोणता संघ इथून सामना आपल्या हातामध्ये घेईल आणि कोणता संघ इथून विजयाच्या दिशेने वाटचाल करेल? 4 चेंडू 10ची गरज. 4 बॉल 10ची गरज असताना इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल 10ची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रेशर असेल अभिषेक वर्दी. 4 चेंडू 10 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करेल आणि फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्यावरून आलाय या चेंडूवरती. प्रेक्षक तिथे होते. प्रेक्षक सांगतायत हाय चौकार. हा चौकार खूप महाग ठरेल गारेवाडी संघाला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. हातामध्ये झेल होती मात्र थोडे पुढे सरकले आणि त्यांच्या डोक्यावरून हा चेंडू फरार झाला. 1 डबा बाउन्स आउट ऑफ द रफ. इट्स अ 4 रन चौकार. पूर्णपणे प्रेशर असेल फलंदाजांवरती. पूर्णपणे प्रेशर असेल गोलंदाजांवरती. 2 बॉल 3ची गरज. जर हा डॉट बॉल आला तर सामन्यामध्ये मजा येईल आणि प्रेक्षकांना असं वाटत असेल हा डॉट बॉल यावा आणि शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जावी. कारण प्रेक्षक जे आहेत खरं तर दोन्ही संघांच्या बाजून जे प्रेक्षक आलेत ते प्रेक्षक असा विचार करत असतील जे क्रिकेटला एन्जॉय करायला इथे प्रेक्षक आलेत ते विचार करत असतील का हा डॉट बॉल येऊ दे कारण सामन्याला तेवढीच मजा येईल. पुढचा बॉल इथून पंच बोलतील काय करतायत गोलंदाज अभिषेक. वाईट बॉल. 1 धाव इथे अजून ऍड केली जाईल. आता 2 चेंडू 2ची गरज. बघा पवेलियन मधून मगापासून खूप सारा आवाज गारेवाडी संघाच्या बाजूने येत होता मात्र आता पूर्णपणे स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळते पवेलियन मध्ये. पुढचा बॉल फटका तेवढाच सुंदर. विजयाचा चौकार टोलवलाय. संघ जिंकलाय. DK वाडी. कॉंग्रॅच्युलेशन.
त्यांना फाईट करेल गुरववाडी. गुरववाडी संघ नाणेफेकी जिंकले आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय. चला, गुरववाडी संघाने फलंदाजी स्वीकारली आहे. तर सोलकरवाडी संघाला विनंती असेल आपण लगेचच आपले 11 महारथी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्यानं शेवटपर्यंत मैदानामध्ये झुंज दिली आणि शेवटच्या क्षणाला मॅच आपल्या संघाला जिंकून दिली, तो नितीन ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 23 धाबा त्याच्या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. तो नितीन ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.